ॐ सतव शारदे म्हणती काव्य जाते जन, महाकविरुदी तुझे असत सर्वदा आसन. नये तरस वाङ्मया प्रति तुझ्या प्रसादाविन, सरस्वती तुला असो मम पुन्हा पुन्हा वंदन. माझे सद्गुरू श्री दासगणू महाराज व स्वामी वरदानंद भारती यांना मी प्रथम वंदन करते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला माझा नमस्कार. आदरणीय संध्याताई आणि आदरणीय दातार सर यांनाही माझा सप्रेम नमस्कार. सकल संत विचार मंच व पिताश्री प्रतिष्ठान कोथरूड यांनी मला जी संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांची शतशः आभारी आहे. आपल्याला इतिहासाची आठवण ठेवावी लागते, इतिहासाचे स्मरण करावेच लागते, कारण इतिहासातील व्यक्ती, घटना, प्रसंग आणि स्थळ ही आपल्या राष्ट्राचे प्राचीन संचित आहेत. ज्या समाजामध्ये इतिहासाचे विस्मरण होते त्यांची वर्तमान अवस्था फार केविलवाणी असते आणि भविष्याचा भरोसा देता येत नसतो. म्हणून स्वामी वरदानंद भारती सांगतात की भूतकाळ आपल्या हातातून निघून गेलेला असतो, भविष्याबद्दल आपण निश्चितपणे काही सांगू शकत नाहीत आणि मग माणसाच्या हातात उरतो तो फक्त वर्तमान काळ. या वर्तमान काळाचाच आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे. सकल संत विचार मंच यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित या गुरुवारी व्याख्यानमालेमध्ये आचार्य व त्यांचे तत्वज्ञान या विषयांच्या अंतर्गत आपण प्राचीन वार्वाचीन आचार्यांचा परिचय करून घेत आहोत. या उपक्रमासाठी मी त्यांना शतशः धन्यवाद देते. आर्य चाणक्य याविषयी माझा जो काही थोडाफार अभ्यास झालेला आहे तो आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करते. आर्य चाणक्य हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, ज्ञानाचा महासागर आहे, प्रखर राष्ट्रभक्तीचे ते आगार आहे. स्वदेश, स्वभाषा, संस्कृतीवरील विलक्षण प्रेम हे त्या व्यक्तीच्या ठायी ओतप्रोत भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्राच्या अतिव उन्नतीसाठी वाटेल ते कृत्य करण्याची माझी तयारी आहे असे स्वाभिमानाचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. त्यांचे सगळे सिद्धांत आणि सगळा जीवन वृत्तांत पूर्णतः सांगणे हे जरा कठीण आहे. गगनमुठी सुवावी मशके केवी असा तो प्रकार आहे. त्यामुळे मी जे काही आकलन केलेलं आहे तो थोडासा भाग आपल्यापर्यंत पोहोचवते. यांच्या नावाचा उल्लेख आचार्य चाणक्य असा केला जात नाही, पण आर्य चाणक्य असा केला जातो ते ओघात पुढे आपल्याला सांगतेच. चाणक्यांचा थोडा जीवन वृत्तांत समजून घेऊया, त्याशिवाय त्यांचे सिद्धांत सांगता येणारच नाहीत, कारण ते सगळे अनुभवजन्य आहेत, अनुभवातून निर्माण झालेले आहेत. दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की त्यांचा जन्म नेमका कुठे झाला, त्यांचे माता पिता कोण होते याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध होत नाही. 23,000-24,000 वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे. भारतात तेव्हा अनेक छोटी छोटी गणराज्य होती आणि उत्तर पश्चिमेला असणारा गांधार आणि पूर्व पश्चिमेला असणारा मगधाचे दोन विशाल साम्राज्य होते. त्या मगध साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र, त्याच्याजवळ गंगेच्या काठावर एक चणक नावाचं छोटंसं गाव होतं. तिथे त्यांचा जन्म झाला आणि पाळण्यातील त्यांचे नाव विष्णुगुप्त असे होते. ही माहिती ग्राह्य धरावीशी वाटते. विष्णुगुप्तांच्या जन्मासंबंधी वेगवेगळी ठिकाणे सांगितल्या जातात, पण आपण त्यांना चणकचे रहिवासी असे गृहीत धरू आणि पुढे जाऊ. त्यांचे आयुष्यमान साधारणतः 90 ते 120 वर्षाचे असे मानले जाते. कुठे 90, कुठे 110 अशा पद्धतीने आपल्याला त्याचे उल्लेख पाहायला मिळतात. पण त्यांचा जन्म आणि त्यांनी देहत्याग केला तो मधला जो कालखंड आहे तोच आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे, कारण विस्ताराने प्रचंड आपल्याला
असलेल्या आपल्या भारत देशाच्या जीवनावर त्यांच्या विचारांचा फार दूरगामी परिणाम घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. विष्णुगुप्त, चाणक्य, कौटिल्य ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. ती नावे त्यांना का मिळाली? त्यामागेही इतिहास आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे 3-4 प्रसंग पाहू आणि नंतर त्यांचा अर्थशास्त्र व नीतिशास्त्र या ग्रंथाच्याकडे आपण जाऊ. गंगेच्या काठी चणक गावी त्यांचे आई-वडील राहत होते. वडिलांचे छोटेसे गुरुकुल होते. तेथे काही विद्यार्थी शिक्षण घेत. त्यांच्या त्या काळात सगळ्याच गुरुकुलातून 3 महत्त्वाचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हायचे. एक म्हणजे विद्यार्थ्यांना लौकिक भौतिक जीवनाचे शिक्षण दिले जायचे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव विकसित केल्या जायची आणि प्रत्येक विद्यार्थी हा चारित्र्य संपन्न कसा बनेल याकडे लक्ष दिले जायचे. चाणक्याच्या वडिलांच्याही विष्णूच्या वडिलांच्याही गुरुकुलामध्ये हे सगळे शिक्षण दिले जात होते. बालपणी विष्णू अतिशय खोडकर होता. तो काही या विद्यार्थ्यांच्या बरोबर शिकण्यासाठी बसायचा नाही. कदाचित ही सत्यकथा असेल तर खूपच छान आहे. पण ही दंतकथा असली तरी गोड आहे. छोटीशी कथा आपण बघून पुढे जाऊ. वडिलांच्या गुरुकुलात तो काही शिकायला बसायचा नाही. विलक्षण बुद्धिमत्ता होती, अफाट निरीक्षण क्षमता होती, पण शिक्षणाकडे रस नव्हता. फारसं शिक्षणासाठी मन ओढ घेत नव्हतं. आई फार काळजी करायची. याचं कसं होईल, याचं कसं होईल ही चिंता तिला सारखी लागलेली असायची. आणि विष्णूचे वडील हे ज्योतिषशास्त्रात पारंगत होते. तिने एक दिवस आपल्या पतीला सांगितलं, की याची जरा पत्रिका बघा. वडिलांनी पत्रिका बघितली आणि ते म्हणाले, की "अगं, याची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण भविष्यामध्ये याचा अनेक राजघराण्याशी संबंध येणार आहे. तो कदाचित सम्राटही बनू शकेल. तो सम्राटांचा सम्राट होईल." अशा प्रकारचं भाकीत वडिलांनी केलं. आईने ते ऐकलं. तिला काही फारसा आनंद झाला नाही. त्याला कारणं 2 होती. एक म्हणजे त्याचं राजघराण्याशी संबंध येणार आहे म्हटल्यानंतर तो आपल्यापासून दूर जाणार ही एक खंत तिला वाटत होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अध्ययन आणि अध्यापन आपलं जे ब्राह्मणांचं कर्तव्य आहे, अध्ययन अध्यापनाचं, त्यापासून हा दूर जाणार, हा ब्राह्मण कर्म कर्तव्य करणार नाही, याची तिला खंत वाटली. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. विष्णू बाहेर खेळत होता, तो आत आला. त्याने आईला विचारलं, "का रडतेस?" आई म्हणाली, "बाळा, आता तुझ्या वडिलांनी मला ही गोष्ट सांगितलेली आहे." तो म्हणाला, "थांब, काळजी करू नको." विष्णू स्वयंपाकघरात गेला. त्याने तिथला वरवंटा उचलला. आपले समोरचे 2 दात पाडले आणि रक्तबंबाळ तोंडाने तो आईपुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "आई, आता काळजी करू नको. कारण मी कधीच सम्राट बनू शकणार नाही. कारण आता माझ्यामध्ये व्यंग निर्माण झालेला आहे. निर्व्यंग राजा असावा." अशी आपल्याकडे एक गोष्ट सांगितल्या जाते. राजाच्या लक्षणांमध्ये तो निर्व्यंग असावा असं सांगितलं जातं. त्यामुळे विष्णूने ही कृती केली आणि तो म्हणाला, की "आता माझी काळजी करू नकोस." आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याने आईला सांगितली, की "आई, मी राजा बनून, मी सम्राट बनून जे काही काम करणार होतो, ते आता मी शिक्षक बनून नक्की करेल." जो जन्मदात्या आईचं दुःख जाणू शकतो, तोच मातृभूमीचं दुःख जाणू शकतो ना. साधारण 23,000 वर्षापूर्वीचा तो कालखंड पहा. भारत छोट्या-छोट्या गणराज्यांमध्ये विभागलेला होता. बुद्धाचे नुकतेच महापरिनिर्वाण झालेले होते. महावीरांनीही आपले जीवन संपवलेले होते. त्याच वेळेला विदेशामध्ये एक महासत्ता जन्म घेत होती आणि भारत सगळ्या बाबतीत सर्वोच्च पदावर पोहोचलेला होता. त्यामुळे भारताला लुटण्याच्या उद्देशाने सगळं जग भारताकडे पाहत होतं. एखाद्या गोष्टीच्या यशापयशाचा विचार करताना माणूस पहिल्यांदा काय करतो? तर तो तक्रार करतो. कशाची? साधनांच्या अभावाची. मला लिहायचं होतं हो, पण माझ्याजवळ पेनच नाही. तक्रार कशाची? तर साधनं नसल्याची. या पार्श्वभूमीवर आपण चाणक्यांचा विचार करायला पाहिजे. कारण त्यांच्याजवळ एकमेव साधन होतं, ते म्हणजे त्यांची तीव्र इच्छाशक्ती. हेच त्यांचं भांडवल होतं. 23,000 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतो, की या शिक्षकाने शिक्षक या भूमिकेतून अपूर्व कार्य केलेलं आहे आणि त्यामागे धारणा सनातन धर्माची होती. मी एकटा नाही, तर ती भगवंत शक्ती माझ्याबरोबर आहे. आणि
त्यांचं असं म्हणणं होतं की ती शक्ती फक्त तुमच्या त्यागाची आणि समर्पणाची तयारी किती आहे हे पाहते आणि पाठीशी उभी राहते. मन, मेंदू आणि मनगट हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे हे त्यांनी हेरलं होतं. एक शिक्षक, एक समाज प्रबोधक, एक कुशल संघटक कसा असावा याचा आदर्श त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवला आहे. मगधाचा सम्राट धनानंद याच्या दरबारात ते गेले होते आणि तिथे गेलेले असताना त्याने त्वेषाने त्याला ऐकवलेलं आहे, शिक्षक कभी असाधारण नहीं होता, शिक्षक कभी साधारण नहीं होता, निर्माण और प्रलय उसकी गोद में खेलते हैं. या प्रसंगातच त्वेषाने हे बोलत असतानाच त्यांच्या शिखेची गाठ सुटली, ती सुटली आणि त्याच क्षणी अनैतिकतेने अतिशय वाईट पद्धतीने राज्य करणाऱ्या धनानंदाच्या त्या मगध साम्राज्याचा विनाश करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली. हे सगळं नंतर घडलं, पण मगधाच्या या साम्राज्यात पोहोचण्यापूर्वी त्यांनी नेमकं काय केलं ते आपण पाहायला पाहिजे. आताचं अफगाणिस्तान म्हणजे त्यावेळचा गांधार, तक्षशिला हे विद्येचं माहेरघर, देशाचा ज्ञानमुकुट म्हटलं जायचं त्याला. तिथे देश विदेशातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. तिथे छोटी छोटी खूप गुरुकुलं होती, काही छोटी होती, काही मोठी होती. आणि त्या गुरुकुलामध्ये ज्ञानराजांचं एक गुरुकुल होतं आणि 8 वर्षाच्या विष्णूला वडिलांनी तेथे शिक्षणासाठी नेलं. मगध ते पाटलीपुत्र वडिलांच्या बरोबर हा प्रवास करताना, पाटलीपुत्र पासून तक्षशिलेपर्यंतचा हा प्रवास करताना पायी प्रवासात विष्णूने काय केलं? त्याने प्रचंड निरीक्षण केलं. काय काय पाहिलं? आपले सहप्रवासी कोण आहेत? हे यात्री कुठून येतात, कुठे जातात? हे व्यापारी कशा कशाचा व्यापार करतात? यांचा आहार कसा आहे? यांची वेशभूषा कशी आहे? यांचे राहणीमान कसे आहे? ते कोणती भाषा बोलतात? आणि हे सगळं पाहत असताना एक विलक्षण गोष्ट विष्णूच्या लक्षात आली, ती म्हणजे विविधतेमध्ये त्यांना एकता दिसली. हे कितीही वेगवेगळी भाषा बोलत असले, कितीही वेगवेगळे त्यांचे आचार विचार असले, तरी ते भारतीय आहेत ही एक जाणीव त्या सगळ्यांच्या मध्ये होती. विष्णूला अजून एक गोष्ट लक्षात आली, की हा जो सगळा सीमावर्ती भाग आहे, या सीमावर्ती भागामध्ये देशावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि हे सगळे एका सांस्कृतिक सूत्रात बांधलेले आहेत हे त्याने शोधलं. मजल दरमजल करत ज्ञानराजांच्या गुरुकुलामध्ये ते शिक्षण घेण्यासाठी पोहोचले. आता 8 वर्षाचा विष्णू 19 वर्षाचा युवक झाला होता. शिक्षणाचा एक टप्पा त्यांनी पूर्ण केला होता. आणि त्यानंतर तो गुरुजींना म्हणाला, की गुरुजी मी गावाकडे जाऊन येतो, आई वडिलांना भेटून येतो. ज्ञानराज म्हणाले, ये बाळा बैस. त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि ते म्हणाले, तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली. काही वर्षापूर्वी गंगेला महापूर आला होता. त्यात तुझे चणक गाव वाहून गेले, आई वडीलही गेले. क्षणभर विष्णू स्तब्ध झाला. त्यानंतर त्याने आचार्यांना विचारले, ज्ञानराजांना विचारले, आता मी पुढे काय करू? ज्ञानराज म्हणाले, तुझा एक शिक्षणाचा टप्पा पूर्ण झालेला आहे, दुसरा 8 वर्षाचा पूर्ण कर, इथेच राहा. त्याप्रमाणे विष्णूने त्या ठिकाणी आपले शिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. तो आता 27 वर्षाचा तरुण झाला होता. त्याच गुरुकुलामध्ये पुढे ते राजनीतीचे शिक्षक झाले. त्यांचे विद्यार्थी जीवन आणि शिक्षक जीवन त्या ठिकाणी सुरू झाले. त्यानंतर एक घटना घडली. एका पदवीदान समारंभात ज्ञानराजांनी एक घोषणा केली, की मी आता थकलो आहे. कुलगुरू म्हणून म्हणून मी आता विष्णूची निवड करत आहे. त्या पदाला राजमान्यता मिळावी म्हणून त्यांनी तिथल्या राजाला, अंबी राजाला बोलवलेलं होतं. हा अंबी राजा अतिशय स्वार्थी होता. त्याने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलेलं होतं आणि स्वतः राज्य बळकावलेलं होतं. हा जो प्रसंग घडला इथेच सत्ताधारी आणि ज्ञानवंत यांच्यात पहिली ठिणगी पडली. अंबी कुमार म्हणाला, की विष्णूने पाटलीपुत्राला जाऊन विद्वत सभेचे प्रमाणपत्र आणल्याशिवाय त्याला आचार्य म्हणता येणार नाही. ज्ञानराज म्हणाले, ठीक आहे, तो ते आणेन, पण मी त्याला कुलगुरू पदाची सूत्र दिलेली आहेत. त्यावेळेला विष्णू म्हणाला, की आचार्य अंबी कुमार म्हणतात ते बरोबर आहे. मी सर्वांना एक विनंती करतो, की मी जोपर्यंत हे प्रमाणपत्र आणणार नाही, तोपर्यंत तुम्ही मला आर्य म्हणा किंवा मी चणक गावचा असल्यामुळे तुम्ही मला चाणक्य म्हणा.
आणि अशा प्रकारे 23,000 वर्षापूर्वी विष्णुगुप्ताचा आर्य चाणक्य झाला. ज्ञानराजांची निवड योग्यच होती. चाणक्याने विद्यार्थ्यांना परंपरागत विषयांच्या बरोबरच शस्त्रास्त्रांचेही ज्ञान द्यायला सुरुवात केली. देशकार्याचा हा विचार त्यांच्या मनात होताच. त्यासाठी त्यांनी एक उपक्रम आखला. ज्यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांना वासंतिक सुट्ट्या मिळायच्या, दीर्घकालीन सुट्ट्या असायच्या, त्यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांना देश पाहायला पाठवलं. देशाच्या वेगवेगळ्या भागात हे विद्यार्थी जायचे. तिथे कष्ट करायचे, काम करायचे, पैसे कमवायचे, आपली उपजीविका करायचे आणि देश पाहायचे. त्यांचं म्हणणं असं होतं की देश पाहिल्याशिवाय देशभक्ती निर्माण होऊ शकत नाही. परिणामतः मुलांना सामाजिक समस्या कळल्या. नवीन लोकांशी संवाद करण्याचे कौशल्य त्यांना प्राप्त झाले. परिश्रमाने पैसा मिळवता आला, ते व्यवहार शिकले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची निरीक्षण क्षमता वाढली. असाच फिरून आलेला एक विद्यार्थी आर्य चाणक्यांना सांगत होता की गुरुजी, ग्रीक सम्राट अलेक्झांडर भारताच्या सीमेवर आला आहे. त्याच्याबरोबर साहित्यिक आहेत, त्याच्याबरोबर वास्तुतज्ञ आहेत, योद्धे आहेत, व्यापारी आहेत आणि जादूचे खेळ करणारेही लोक आहेत. जेव्हा चाणक्यांनी हे ऐकलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे केवळ राजकीय आक्रमण नाही, तर हे सांस्कृतिक आक्रमण आहे आणि हे जर थांबवलं नाही तर भारताची सगळी संस्कृती नष्ट होईल. त्यांना याची जाणीव झाली आणि त्यांनी अंबिराजाला सावध करण्यासाठी ते दरबारात गेले. आक्रमणाची कल्पना दिली, परिणामांची जाणीव दिली, पण अंबी स्वार्थी होता. देशहित जाणणे त्याला माहीतच नव्हते. त्याने या ज्ञानवंताचा अपमान केला आणि बाहेर पाठवले. अंबीने शत्रूचे स्वागत करण्याचे ठरवले. सगळी शासन व्यवस्था त्यासाठी त्याने कामाला लावली. सगळ्या गुरुकुलांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. हाच आदेश चाणक्याच्याही गुरुकुलात प्राप्त झाला. चाणक्य अस्वस्थ झाले, पण डगमगले नाहीत. त्यांनी या परिस्थितीचा फायदा करून घेण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या काही विद्यार्थ्यांना एकत्र केले. त्यात चंद्रगुप्त होता. चंद्रगुप्ताला त्याने सांगितले की तू अलेक्झांडरच्या अश्वदळात भरती हो. इतरही विद्यार्थ्यांना सैन्यात कोणकोणत्या ठिकाणी भरती व्हा याबद्दलचे आदेश दिले. तेथे जा, त्यांचा विश्वास संपादन करा, त्यांची युद्ध पद्धती आणि रणनीती जाणून घ्या आणि पुढे काय करायचं हे सांगून आर्य चाणक्य आता पाटलीपुत्रकडे निघाले. या परतीच्या प्रवासात ते अनेक राजांना, गणप्रमुखांना भेटले. त्यांच्या सोबत असणारे प्रवासी, यात्रेकरू यांच्या मार्फत त्यांनी देशभर एक संपर्क यंत्रणा प्रस्थापित केली. या सगळ्या लोकांचा देश कार्यासाठी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने उपयोग करून घेण्याचे ठरवले. मगध साम्राज्यातील धनानंद याच्याविषयी त्यांना माहिती मिळत होती. खरं म्हणजे आर्य चाणक्य मगध साम्राज्यात काही मदत मिळते का हे बघण्यासाठी जात होते. पण तिथली त्यांना माहिती अशी कळाली की राजा अतिशय स्वार्थी आहे, प्रजा असमाधानी आहे आणि शासन व्यवस्था भ्रष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मगध साम्राज्याची मदत मिळणे कदापि शक्य नाही. ही सगळी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी लक्षात घेतली आणि या प्रतिकूलतेला त्यांनी अनुकूलतेत बनवण्याचे ठरवले. त्यांनी संकटाचे संधीत रूपांतर केले. इथेच त्यांनी कूटनीतीचा वापर केला, त्यामुळे त्यांना कौटिल्य असे नाव प्राप्त झाले. थोडक्यात त्याची 2 उदाहरणं पाहू आणि नंतर त्यांच्या अर्थशास्त्र विषयाकडे आपण जाऊ. चाणक्य पाटलीपुत्राला पोहोचले. त्यांनी आपले अनेक हेर राजवाड्यात पोहोचते केले, राजवाड्यात पाठवले. ते सेवक म्हणून, कोणी सेवक म्हणून राजवाड्यात गेले, कोणी ज्योतिष सांगण्याच्या निमित्ताने गेले, कोणी भिक्षुक म्हणून गेले. या प्रत्येक हेराला आपण चाणक्यासाठी काम करतो हे माहिती होतं, पण आपल्या समोरचाही चाणक्याचा माणूस आहे याची कधी कल्पना आली नाही. इतकी ती गुप्तता त्या ठिकाणी पाळल्या गेली होती. त्याच्यानंतर काही वेड्या लोकांना, वेड्याचं रूप घेऊन त्यांनी काही लोकांना समाजामध्ये पाठवलं, कारण समाजामध्ये जाणीवपूर्वक त्याने राजाच्या विरुद्ध असंतोष वाढवला. धनानंदाच्या विरोधात प्रजा चिडली होती आणि राजवाड्यात जाणाऱ्या हेरांच्या मार्फत अनेक बातम्या, राजवाड्यातील गुप्त बातम्या या चाणक्यांपर्यंत पोहोचलेल्या होत्या. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन धनानंदाचा जो राजनिष्ठ अमात्य होता, ज्याचं नाव कात्यायन, त्याला अमात्य राक्षस असं म्हणायचे,
तर ह्या अमात्य राक्षसाने धनानंदांना एक सल्ला दिला की तुम्ही राजपुत्राची घोषणा करा, तुम्ही युवराजांची घोषणा करा, म्हणजे थोडीशी परिस्थिती बदलेल. सुकेश आणि सुतनू हे धनानंदाचे दोन मुले मुले होती. कौटिल्याने त्या दोघांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण केले. परस्पर विरुद्ध मतभेद एकमेकांच्या कानावर जातील अशी व्यवस्था केली आणि या दोन्ही युवराजांनी परस्परांचा वध केला. याच पद्धतीने धनानंदालाही संपवले. साधारण एक वर्षभराच्या कालखंडामध्ये चंद्रगुप्त हा मगधाच्या कडे येत असताना अनेक राजांना भेटत होता. परिस्थिती बदललेली होती. युद्धाला कंटाळलेल्या सैन्यासह अलेक्झांडर परत निघाला होता. ग्रीक देशाकडे तो परत चालला होता. इकडे चंद्रगुप्ताने नेपाळचा राजा आणि पर्वतक हे दोघे भाऊ असेच अजून काही राजे यांना एकत्र केलं. त्यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या संधी केल्या. त्यांना काही अटी ठरवल्या त्यांच्याबद्दल बरोबर आणि ते मगधाच्या दिशेने त्यांच्या सेनेसह वाटचाल करत आले. तर आल्यानंतर आधीच मगधाच्या साम्राज्यामध्ये अतिशय अराजक माजलेलं होतं आणि त्यात पुन्हा सैन्य आलं. थोडंसं युद्ध झालं आणि पाटलीपुत्र हे पूर्णतः चाणक्यांच्या ताब्यात आलं. पण चाणक्याने चंद्रगुप्ताला पाटलीपुत्रमध्ये प्रवेश करू दिला नाही. या सगळ्यांच्या राहोट्या साधारणतः एक 5 किलोमीटर लांब पाटलीपुत्रपासून ठोकलेल्या होत्या. तर अनेक तंबू होते राजधानीपासून दूर. युद्ध संपल्यानंतर हे सगळे त्या ठिकाणी राहिले. चाणक्य पूर्णपणे सावध होते, कारण धनानंद संपलेला असला तरी त्याचे निष्ठावंत सेवक अजून होतेच. त्यात अमात्य राक्षस अग्रेसर होते. चंद्रगुप्ताच्या जीवाला धोका आहे हे चाणक्य जाणून होते. अमात्य राक्षसाने जीवसिद्धी नावाच्या एका भिक्खूची मदत घेतली. एका व्यापाराला तयार केलं आणि त्याच्या मदतीने एक विषकन्या रात्री चंद्रगुप्ताच्या तंबूत पाठवण्याची योजना आखली. सगळे विजयोत्सवात मग्न होते. रात्र झाली होती. जीवसिद्धीने त्या विषकन्येला चंद्रगुप्ताच्या तंबूत नेऊन सोडले. तिने तिचे काम पूर्ण केले. दिवस उगवला. चंद्रगुप्त मेला. चंद्रगुप्ताचा वध झाला. ही बातमी पाटलीपुत्रमध्ये येऊन पोहोचली. अमात्य राक्षसांना अतिशय आनंद झाला. आपण मगधचा एक शत्रू संपवला. त्या आनंदात ते होते. पण पुढे 2-3 तासातच दुसरी बातमी आली. चंद्रगुप्त नाही तर पौरव राज मेला आहे आणि त्याचा काटा अमात्य राक्षसाने काढला आहे, अशी वार्ता सगळीकडे पोहोचली. ही कूटनीती होती आर्य चाणक्यांची. काय झालं होतं? पर्वतक राजा रोज मागे लागला होता, कारण अट अशी ठरलेली होती की युद्ध संपल्यानंतर पर्वतक राजाला मगधाचं अर्ध साम्राज्य द्यायचं. त्यामुळे तो चाणक्यांना म्हणायचा, घाई करायचा की मला राज्याभिषेक करा, मला राज्य माझ्या ताब्यात द्या. परिस्थिती कधीही बदलू शकते. चाणक्य म्हणाले, मी तुला शब्द दिलेला आहे आणि मी नक्की तुला राजा बनवेन. आणि त्या दिवशी त्यांनी काय केलं, ते चंद्रगुप्ताच्या तंबूत गेले. पर्वतकालाही तिथे बोलवलं आणि त्याला सांगितलं की असं कर, तू आजपासून चंद्रगुप्ताच्या तंबूत राहा, म्हणजे तुला राजा झाल्यासारखं वाटेल. आणि चंद्रगुप्ता, तू काय कर, या पर्वतकाच्या तंबूमध्ये जाऊन तू राहा. चंद्रगुप्ताने पर्वतकाच्या तंबूमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पौरवराज इकडे आलेले होते. हे कसं साधलेलं होतं? तर जीवसिद्धी हा अमात्यांच्यासाठी काम करत होता, पण तो चंद्रगुप्ताचा हेर होता. या पद्धतीने कौटिल्याने आपला एक शत्रू संपवला. आता इतर सगळे राजे काही काळ गप्प राहिले. काही दिवसांनी पर्वतकाचा भाऊ घाई करायला लागला की युद्ध आमच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. माझा भाऊ तर आता गेलेला आहे. तुम्ही मला आता राज्याभिषेक करा. आपण राजधानीत जाऊया. चाणक्य म्हणाले, हो, आपल्याला राजधानीत जायचं आहे. मी तुम्हाला राज्याभिषेक करणारच आहे. पण आपण असं चोरासारखं नाही जायचं. तर मोठी विजय मिरवणूक काढू आणि मिरवणुकीने आपण पाटलीपुत्रमध्ये प्रवेश करू. अमात्य राक्षसांना चंद्रगुप्ताचा काटा काढण्याचा पुन्हा एकदा अमात्य राक्षसांना चंद्रगुप्ताचे काटा काढण्याची पुन्हा एकदा संधी मिळालेली होती. त्यांनी काय केलं, दारुवर्मा नावाच्या एका कारागिराला एक मोठी कमान
स्वागतासाठी प्रवेशद्वारावर उभी करण्याची आज्ञा केली आणि त्याला सांगितलं की त्यात अशी काही योजना कर की चंद्रगुप्ताचा रथ कमानीखाली आला की ती कमान कोसळली पाहिजे आणि चंद्रगुप्तचा वध झाला पाहिजे. झालं. थाटात विजय मिरवणूक निघाली. चंद्रगुप्ताचा रथ पुढे होता. त्याच्या मागे पौरव राजाचा रथ होता. त्याच्या मागे इतरांचे रथ होते. वाद्ये वाजत होती. जय जयकार होत होता. मिरवणूक हळूहळू पुढे जात होती. अर्ध्या वाटेत मिरवणूक आली आणि अचानक आर्य चाणक्य संतापले. ते चंद्रगुप्ताला म्हणाले, चंद्रगुप्ता, इतका अहंकार बरा नाही. कोणाच्या नेतृत्वाखाली आपण हे युद्ध जिंकलेलं आहे? या भावांच्या ना, पौरव राजांच्या ना. एक तर दुर्दैवाने गेला आहे, पण दुसरा आहे, शहरात प्रवेश करण्याचा पहिला मान पर्वतकाच्या भावाचा असला पाहिजे. तुझा रथ मागे घे आणि त्याचा रथ पुढे ठेव. रथ बदलले गेले. रथ कमानी खाली आला. दारुवर्म्याला काहीच माहीत नव्हतं. कमान कोसळली आणि अशा रीतीने दुसरा शत्रूही या पद्धतीने मारला. चाणक्यांनी पुन्हा त्यांच्या कूटनीतीचा आपल्याला आदर्श दाखवून दिला. राष्ट्रहितासाठी वचन मोडावं लागतं, ते बदलावंही लागतं आणि सावध तर राहावं लागतं, हे कौटिल्य आपल्याला सांगतात. कौटिल्यांच्या जीवनातील या 2-4 घटनांनंतर आपण त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र या ग्रंथांचा थोडासा परिचय करून घेऊया. इसवी सन पूर्व 321 मध्ये मोठ्या थाटामाटामध्ये चंद्रगुप्त मौर्यांना राज्याभिषेक झाला. या घटनेच्या आधी आणि नंतर चाणक्यांचं कार्य आहे. या धैर्यशाली पुरुषाने अनेक ग्रंथांची रचना केली. हजारो वर्षापासून भारतात जे ज्ञान निर्माण झालेलं होतं त्याचं संकलन त्यांनी केलं. ब्रह्मा, विष्णू, नारद, बृहस्पती, शुक्र, विदुर यांचे कितीतरी संदर्भ त्यांच्या या ग्रंथामध्ये येतात. महाभारतातील शांती पर्व, विदुर नीतीची तत्वे, रामायणातील लक्ष्मण आणि रावणाचा संवाद, राम आणि भरताचा संवाद, या सगळ्याचे सार त्यात आहे. या बृहद संकलनातून त्यांनी जगाला ज्ञानाचा खूप मोठा खजिना दिलेला आहे. सगळ्या पूर्वीच्या विद्वानांची मते सांगून मग त्यावर आपले मत त्यांनी सांगितलेले आहे आणि पुन्हा हे सगळे सूत्र रूपाने मांडलेले आहे. भारतीय ज्ञान परंपरेचे 4 भाग आहेत: अन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती. अन्वीक्षिकी म्हणजे शोध घेणे, अनुसंधान, परमतत्वाच्या रहस्याचा शोध घेणे. मानवी जीवनामध्ये त्याचं महत्व खूप अधिक आहे. त्रयी, वेदत्रयी आणि उपनिषद, ब्रह्मसूत्र व भगवद्गीता ही एक त्रयी. या त्रयींच्या चिंतनात्मक लेखनातून मानवी जीवनाच्या आध्यात्मिक विकासाची वाट आपल्याला दाखवल्या जाते. वार्ता म्हणजे कृषी, व्यापार, व्यवसाय, उद्योग, गोरक्षण इत्यादी सारख्या गोष्टी. आणि दंडनीती म्हणजे राजनीती, शासन प्रणाली, कायदे, अर्थनीती इत्यादी सगळ्या गोष्टी. कौटिल्यांनी जे सगळे ग्रंथ लिहिलेले आहेत या ग्रंथामध्ये अन्वीक्षिकी आणि त्रयी यांचा आधार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. कौटिल्याच्या ग्रंथांची नावं फक्त थोडक्यात सांगते. महान ग्रंथ आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि चाणक्य नीती दर्पण. त्यानंतर चाणक्य नीतिशास्त्र आहे, चाणक्य सारसंग्रह आहे, लघु चाणक्य आहे, वृद्ध चाणक्य आहे, चाणक्य सूत्राणी आहे आणि त्याचबरोबर विष्णुगुप्त सिद्धांत नावाचा एक ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे. हे सगळे त्यांचे ग्रंथ म्हणजे नीतिकोश आहेत. या ग्रंथात काय आहे? अनुभवाने सिद्ध झालेले हे सगळे ग्रंथ आहेत, कारण अनेक राजे आणि त्यांचे शासन चाणक्याने फार जवळून पाहिलेले होते. त्यांच्या ह्या सगळ्या चिंतनातूनच त्यांनी कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथाची निर्मिती केली. यात राजसत्ता कशी असावी, तिचा समाजमनाशी काय संबंध आहे, राजाची कर्तव्ये काय आहेत, शेती, पशुपालन, प्रामाणिकपणाचे निकष, वेगवेगळे विषय या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांची चर्चा करताना त्यांनी आपल्या भारतीय तत्वज्ञानाचाच आधार घेतलेला आहे. हा महाभारताच्या तोडीचा ग्रंथ आहे. यात 14 अधिकरणं आहेत. त्या जवळपास 150 अध्याय आहेत. प्रत्येक विषयासाठी हे अध्याय वाहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. साधारणतः 6000 श्लोकांचे ते संकलन आहे. त्यातील एकही वचन
त्याचा वेगळा अर्थ लावताच येत नाही. चाणक्यांना जे अभिप्रेत आहे ते त्याने स्पष्टपणे मांडलेले आहे. इतकी सुस्पष्ट त्यांची लेखन शैली आहे. हे सगळे संस्कृतात आहे. आता त्याचे मराठी रूपांतर, भाषांतरे खूप झालेली आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे कालातीत आहे. या ग्रंथांच्या बद्दल म्हणता येईल, जे जे जगात आहे ते ते सगळे या ग्रंथात आहे. जीवनाच्या सगळ्या अंगांना हे ग्रंथ स्पर्श करतात. साधारण 23,000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं, राजा आणि राज्य कशासाठी असतं. राजा आणि राज्य या दोन संकल्पना त्यांनी सांगताना, राज्य हे जनहित आणि लोकहित, जनकल्याण यासाठी असतं. आणि राजाबद्दल सांगताना त्यांनी सांगितलं की राजा हा संविधानाचा प्रथम दास असतो. तो प्रधान सेवक असतो. तो प्रजेचाही दास असतो. त्यांनी त्यासाठी एक सूत्र सांगितलेलं आहे. राजा आणि प्रजा याच्यामधला संबंध कसा असावा. प्रजा सुखे सुखम राज्ञः प्रजानांच हिते हितम नात्मप्रियम हितम राज्ञः प्रजानांतु प्रियम हितम. राजा कसा असावा, तर राजाने नेहमी प्रजेचं हित पाहिलं पाहिजे. मग हा या राजाच्या अंगी कोणते गुण असावेत, त्याने कोणते गुण आत्मसात करावेत, त्याचे सल्लागार कसे असावेत, त्याची सरकारी नोकऱ्यांची भरती कशी असावी, त्यांची क्रमवारी कशी असावी, त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेची उतरंड कशी असावी, त्यांची न्यायव्यवस्था कशी असावी, त्यांनी युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळावी, पशुपालन, शेती याविषयीचे त्यांचे दृष्टिकोन सांगितलेले आहेत. शत्रुमित्र विवेक कसा करावा, कोशागार कसा समृद्ध करावा, उत्पन्नाची साधने काय काय असावीत, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी राजाच्या संदर्भात सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वेळेअभावी अभावी काही गोष्टी आपण पाहू. राजाला सामर्थ्य कशामुळे प्राप्त होतं, तर त्यांनी एक सूत्र सांगितलंय, अर्थ एव प्रधान हा. अर्थप्राप्तीमुळे राजाला सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणूनच अर्थ हा एक पुरुषार्थ आहे आणि तो राजाने केलाच पाहिजे. अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र यात एक सांस्कृतिक फरक आहे. एका इंग्रज विद्वानाने कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केला. तो सांगतो, फाईन रिलेशनशिप बिटवीन इकॉनॉमिक्स अँड इथिक्स. नीतिमत्ता आणि अर्थकारण यात एक सुंदर नातं निर्माण करणं ही निकोप अर्थव्यवस्था आहे, जी चाणक्याने निर्माण केली. त्यात त्याने आपण समृद्धी आणि वैभव प्राप्त केलं पाहिजे याबद्दल ते सांगतात. आता समृद्धी आणि वैभव यातही सूक्ष्म फरक आहे. समृद्धी म्हणजे भौतिक साधनांचे सुख आणि वैभव म्हणजे चारित्र्यात्मक सगळ्या गोष्टी. तुकारामांच्या एका ओळीमध्ये या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे. जोडून या धन ही समृद्धी आहे आणि उत्तम व्यवहारे हे वैभव आहे. समृद्धी आणि वैभव यामुळे व्यक्ती किंवा राष्ट्र श्रीमंत बनते. श्री लक्ष्मी, लक्ष्मीसह नारायण त्या ठिकाणी वास करतात. आणि हे सगळं राजाने प्राप्त करायचं आहे. त्यासाठी राजाच्या संदर्भात त्यांनी एक सूत्र सांगितलं आहे. ते चाणक्यांचं सूत्राचं, सुखस्य मूलम धर्म हा, धर्मस्य मूलम अर्थ हा, अर्थस्य मूलम राज्य हा, राज्याचं मूल्यम इंद्रियजय हा. सुखाचे मूलम धर्म हा, धार्मिक नैतिक आचरण हे सुखाचे मूळ आहे. धर्माचे मूळ अर्थ आहे, म्हणून तर अर्थाला पुरुषार्थ असं म्हणतात. अर्थस्य मूलम राज्य हा, राज्याचा विकास हा पूर्णतः अर्थाशी जोडलेला असतो. राज्यातील व्यापार, पशुपालन, शेती, उद्योगधंदे हे सगळं अर्थामुळे प्राप्त होतं. राज्याचे मूलम इंद्रियजय हा, राज्यकर्ता हा इंद्रियजयी असावा लागतो. त्याच्यावर स्वतःच स्वयंनियंत्रण, स्वयंअनुशासन त्याने चालवलं पाहिजे, तरच तो उत्तम राजा होऊ शकतो. त्याने देशातल्या आयव्ययाचा विचार करावा आणि म्हणूनच राजाला राज्याचा उपभोगशून्य स्वामी असं म्हणतात. आता इंद्रियजय कसा प्राप्त करायचा त्याचंही सूत्र पुढे ते सांगतात. इंद्रियजयस्य मूलम वृद्धोपसेवा हा, वृद्धांची सेवा केल्यानंतर, ज्ञानी लोकांची सेवा केल्यानंतर आपल्याला इंद्रियजय प्राप्त होतो. म्हणजेच आपण ज्ञानी लोकांच्या सहवासात राहावं, त्यांचा सन्मान करावा. आणि वृद्धोपसेवेने आपल्याला काय प्राप्त होतं. वृद्धोपसेवस्य मूलम विनय हा, विनयाची वृत्ती जर बनवायची असेल
तर वृद्धांची सेवा केली पाहिजे. आणि विनय वृत्ती ही धर्मावर आधारित असते. विनय वृत्ती प्राप्त झाली की धर्मावर आधारित भक्कम असं राजकारण तो राजा करू शकतो. राजाची अनेक कर्तव्ये सांगताना त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की राजा हा नेहमी लोकांसाठी उपलब्ध असावा. सहजता सांगितली त्यात त्यांनी की राजाला कुणीही भेटू शकतं, केव्हाही नाही, कुणीही भेटू शकतं ठराविक वेळेत. राजा हलक्या कानाचा नसावा, त्याने पुरावा बघावा आणि मग विश्वास ठेवावा. त्याने अष्टोप्रहर काम करावं. दिवसाचे आणि रात्रीचे असे 8-8 असे 16 प्रहर त्यांनी कार्यमग्न असलं पाहिजे आणि त्यातही कोणत्या वेळी कोणतं काम करावं हेही त्यांनी सांगितलेलं आहे. मध्यरात्री त्यांनी निवडक मंत्र्यांशी मंत्रणा करावी हेही त्यांनी अगदी बारकाईने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मनुष्याचा विकास व्हायचा असेल तर त्याला 4 गोष्टी चे आश्वासन हवे असते किंवा 4 गोष्टी त्याला प्राप्त व्हाव्या लागतात. त्याच्या जीवनामध्ये सुरक्षा पाहिजे, त्याला मनःशांती मिळाली पाहिजे, त्याच्या गरजांची पूर्तता झाली पाहिजे आणि त्याला असणारी न्यायाची शाश्वती या सगळ्याचे चिंतन राजाने करायचे असते. त्यासाठी राजाने काय करावे? मनसा सततं स्मरणीयं, वचसा सततं वदनीयं, लोकहितं मम करणीयं, लोकहितं मम करणीयं. हे राजाचं आद्य कर्तव्य आहे. आता राजाने प्रजेच्या बद्दल काय काय करावं हे सांगितल्यानंतर चाणक्य पुढे सांगतात की राजाने त्याच्या कुटुंबियांसोबत कसं वागावं. त्याने कुटुंबियांसोबत वागत असताना राज्याच्या कुठल्याही गोष्टींबद्दल त्यांच्याशी चर्चा करू नये. राजाला राण्या असतात, एक राणी असते, अनेक राण्या असतात. तर ह्या राण्यांच्या माहेरच्या लोकांना किती अंतरावर ठेवावं हेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याशी कोणत्या गोष्टी बोलाव्यात, कोणत्या बोलू नयेत हेही सांगितलं आहे. आणि राजाच्या गुप्तहेर खात्याबद्दल त्यांनी एक सुंदर कल्पना केली आहे. त्यांनी असं सांगितलं की राजाला 1000 डोळे असावेत. हे 1000 डोळे म्हणजे राजाची अत्यंत सतेज असणारी गुप्तचर यंत्रणा. तिथे गुणवत्तेप्रमाणे नियुक्ती करावी. गुणविहीन माणसाच्या हाताखाली गुणवंताला ठेवू नये आणि या गुप्तचर विभागामध्ये कुणाकुणाला घ्यावं त्याही व्यवस्थेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यात त्यांनी गाणारे, नाटक करणारे, विषकन्या, बहुरूपी अशा कितीतरी लोकांना सहभागी करून घ्यावं आणि गुप्तहेरांकडून मिळणारे माहिती किंवा बातम्या याही तपासून पहाव्यात. हे सगळं सांगत असताना त्यांनी राजा आणि राज्य या संकल्पनेच्या बद्दल खूप सूक्ष्मतेने विचार करून सांगितला आहे की राजा म्हणजे राज्य नाही आणि राज्य म्हणजे राजा नाही. राजा हा पूर्णतः भिन्न आहे आणि राज्य हे पूर्णतः भिन्न आहे. आपल्या देशाची भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक संकल्पना विचारात घेऊन त्यांनी राज्याची संकल्पना मांडली आणि हे राज्य 7 विभागात विभागलेलं असतं हे त्यांनी सांगितलं. त्यातला 7ही विभाग वाचून सांगते मी. संप्रभुता, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड आणि मित्र. कुठल्याही राज्याचे हे 7 विभाग महत्वाचे आहेत आणि 7च विभाग असतात. संप्रभुता म्हणजे स्वयंनियंत्रण. आपल्या देशातील सगळ्या गोष्टी आपण नियंत्रित करायच्या. अमात्य म्हणजे मंत्रिमंडळ. जनपद म्हणजे प्रजा. दुर्ग म्हणजे सुरक्षा. कोश म्हणजे अर्थतंत्र. दंड म्हणजे न्यायव्यवस्था, कायदेव्यवस्था आणि मित्र म्हणजे विदेश नीती. या 7ही विभागाचे उन्नयन करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही सिद्धांत मांडलेले आहेत. आज जगातल्या कोणत्याही देशाची प्रमुख कामे ही या 7 भागातच विभागलेली आपल्याला पाहायला मिळतात. 8वा भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात सांगितलेलं आहे की भ्रष्टाचार हा होतच असतो. भ्रष्टाचार कधी होतो, कसा होतो, कुठे होतो हे आपण सांगू शकत नाही. त्यासाठी त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते सांगतात की एखादा राजा जर म्हणाला की माझ्या राज्यात भ्रष्टाचार नाही, तर
त्याने जिभेवर मध ठेवलेला आहे आणि त्याला मधाची चव गोड लागत नाही आहे असं तो म्हणतो आहे, याचाच अर्थ तो खोटं बोलतो आहे. म्हणजे भ्रष्टाचार हा घडणारच. भ्रष्टाचारापासून आपण दूर नाही राहू शकत. मग हा भ्रष्टाचार घडतो कसा? पाण्यामध्ये राहणारा मासा कधी पाणी पितो हे जसं आपल्याला कळत नाही, त्याचप्रमाणे आपल्याला भ्रष्टाचार कधी होतो हे कळत नाही. मग या भ्रष्टाचाराच्या संदर्भात गुप्तचर यंत्रणेने राजाला माहिती द्यावी आणि राजाने त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून या भ्रष्टाचारी लोकांना पकडावं, शोधावं आणि त्यांना दंड द्यावा. भ्रष्टाचारी लोकांना जो दंड दिलेला आहे तो खूपच भयंकर आहे. त्यासाठी अगदी वध करण्यापर्यंतच्या शिक्षा त्यांनी सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्राचा बारकाईने विचार करून कर प्रणालीच्या संदर्भामध्ये काही सिद्धांत मांडलेला आहे. हाही सिद्धांत अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे. हा सिद्धांत सांगताना ते निसर्गातील फूल आणि भुंगा याचं उदाहरण घेतात. ते सांगतात की भुंगा फुलामध्ये जातो, तिथला मध खातो आणि बाहेर येतो. त्या फुलाची हानी होते का? त्या फुलाला काही इजा पोहोचते का? अजिबात नाही. त्या फुलाचा रंग बदलत नाही, त्या फुलाचा आकार विस्कळीत होत नाही, त्या फुलाचा वासही नाहीसा होत नाही. त्याप्रमाणे कर आकारावा. कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये कर आकारताना तो उद्योग व्यवसाय नुकसानीत जाणार नाही, कराच्या ओझ्याने बंद पडणार नाही याची काळजी घ्यावी. याचा दुसरा एक अर्थ असा आहे की भुंगा जेव्हा मध खाण्यासाठी त्या फुलात जातो त्यावेळेला त्याच्याकडून परागसिंचन होते आणि या परागसिंचनामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये झाडावर म्हणा, वेलीवर म्हणा, फलधारणा होते. तसं ह्या कराच्या उत्पन्नातून जे काही मिळतं त्यातून नवे उद्योग निर्माण करावेत, नवीन उत्पादनाची साधनं तयार करावीत, नवीन रोजगार वाढवावेत, नवीन व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काही सूत्र सांगितलेली आहेत. त्यात त्यांनी एक गोष्ट अशी सांगितलेली की एखादा उद्योग नव्याने प्रस्थापित झाला, एखादा व्यवसाय नव्याने सुरू झाला, तर पहिले 3 वर्षापर्यंत त्या व्यवसायाला कर लावू नये. त्याच्यानंतर 9 वर्षापर्यंत त्यांची परिस्थिती बघावी आणि मग त्याच्यावर कर आकारावा. एखाद्या व्यक्तीने खाजगी पैसे लावून एखादी पडीक जमीन जर लागवडीखाली आणलेली असेल तर त्यालाही कर लावू नये, उलट त्याला प्रोत्साहन द्यावे. जो नावाध्यक्ष असायचा त्या नावाध्यक्षाला त्याने सूचना दिलेली आहे, समुद्र मार्गाने जर तुमच्या राज्यात माल आला तर पहिल्यांदा तो तपासून पाहावा, त्याच्यावर जकात लावली आहे का ती बघावी. जकात फार जास्तही असू नये आणि फार कमीही असू नये. फार कमी असली तर आपले नुकसान होते, फार जास्त असली तर व्यापार थांबतो. ही अर्थव्यवस्था सगळी सांगत असताना त्यांनी राजकोष समृद्ध करावा यासाठी एक सूत्र सांगितलेलं आहे. अलभ्यं चैव लिप्स्यते लब्धं रक्षोदवक्षयात् रक्षितं वर्धयेत् सम्यक् वृद्धं तीर्थोषु निक्षिपेत. जे आपल्याला मिळालेलं नाही ते आपण मिळवावं, प्राप्त करावं. जे आपल्याला लब्ध झालेलं आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचं रक्षण करावं आणि जे आपण रक्षण करून ठेवलेलं आहे त्याच्यात वाढ करावी आणि जे आपण वाढवलेलं आहे त्याचा विनियोग करावा. म्हणजे पैसा खेळता ठेवावा थोडक्यात. अर्थव्यवस्था ही गतिमान ठेवावी. अँगस मॅडिसन हा एक युरोपियन अर्थतज्ञ होता. त्याने वर्ल्ड इकॉनॉमिक्स हिस्ट्री नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांचा त्याने अभ्यास केलेला आहे. त्याने चाणक्याच्याही या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आणि त्याने शोधून काढलं की चाणक्यांच्या काळामध्ये भारताचा जीडीपी, राष्ट्रीय उत्पादन हे जगाच्या जीडीपीच्या तुलनेने 35% होतं. किती जास्त आहे. आणि एवढंच नाही तर पुढे 150 वर्षाच्या कालखंडात ते 20%पेक्षा कधीही कमी आलेलं नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या भारताला चाणक्यांनी स्वयंपूर्ण बनवलेलं होतं. त्यानंतर चाणक्यांच्या विदेश नीतीच्या संदर्भात आपण थोडंसं पाहूया. विदेश नीतीच्या संदर्भात चाणक्य सांगतात की आपला आर्थिक व्यवहार, आपले राजनैतिक संबंध, युद्धजन्य परिस्थिती या सगळ्यांच्यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे.
शत्रू राष्ट्रावर प्रत्यक्ष आक्रमण करण्यापेक्षा तेथील कूटनीतीचा वापर करून तेथील जनता, शेतकरी, बाकीचे इतर लोक हे भिकारी कसे होतील, त्यांच्याजवळ पैसा कसा राहणार नाही हे बघावे. राष्ट्र आपोआपच काय होते, कोसळायला लागते. त्यानंतर सल्लामसलत करताना विदेशी वंशाच्या माणसाला कधीही जवळ बोलवू नये, त्याच्यापासून दूर राहावे. एवढंच नाही तर सल्लामसलत करताना निर्जन ठिकाणी ती करावी, कारण पशुपक्षीही त्या ठिकाणी असता कामा नये, असाही एके ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. चाणक्याने विदेशी नीतीच्या संदर्भामध्ये परिस्थिती कशी हाताळावी हे सांगताना 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या विदेश नीतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रहित आणि प्रजेचा लाभ या 2 गोष्टींचा विचार केला जावा. साम, दाम, दंडभेद या सगळ्या गोष्टी उपयोगात आणाव्यात, पण राष्ट्रहित साधावं आणि प्रजेला त्याचा लाभ मिळवून द्यावा. हे करत असताना त्यांनी 6 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. संधी, समन्वय, द्वैधीभाव, आसन, यान आणि विग्रह. संधी म्हणजे शांतता प्रस्थापित करणे. समोर असलेल्या शत्रूशी, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या राष्ट्रांशी आपण एकोप्याच्या दिलाने वागणे. दुसरा आहे समन्वयता. समन्वयता म्हणजे मित्रत्व, मैत्री करायची राष्ट्राशी. द्वैधीभाव. द्वैधीभाव म्हणजे दुहेरी नीती उपयोगात आणायची. आपण बोलायचं एक आणि निरीक्षण करून आपल्याला काही धोका होत असेल तर वेगळी भूमिका घ्यायची. आसन ही स्थिती कशी असते, ना संधी करायची ना संधी मोडायची. तटस्थतेची भूमिका घ्यायची आणि काय काय घडतंय हे बघायचं. यान म्हणजे युद्धाची तयारी करायची, पण ती गुप्त रूपाने करायची. आणि विग्रह म्हणजे शत्रूशी कूटनीतीचा वापर करायचा. एका शत्रूच्या मदतीने दुसऱ्या शत्रूचा विनाश करायचा, त्याचा पराजय करायचा, अशी युद्धनीती त्यांनी सांगितलेली आहे. या युद्धनीतीच्या संदर्भात सांगण्यासारखी एक गोष्ट चंद्रगुप्त मौर्यांच्या जीवनातली खूप महत्वाची आहे. त्या संदर्भात संध्याताईंनीच मला एक पोस्ट पाठवलेली होती की सिकंदरचा जेव्हा भारतावर हल्ला झाला त्यावेळेला त्याचा सेनापती सेल्युकस निकोटर याची मुलगी हेलेना ही पण त्याच्याबरोबर आलेली होती. चंद्रगुप्त तिच्या प्रेमात पडले आणि त्याने चाणक्यांना तिच्याशी विवाह करण्याची संमती मागितली. चाणक्य म्हणाले, तू विदेशी मुलीशी विवाह करू शकत नाहीस, कारण समाज तुला राजा म्हणून स्वीकारणार नाही. राजा या नात्याने समाज तुला मान्यता देणार नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या हल्ल्यात सेल्युकस हरला. तेव्हा तहाच्या अटी आणि वाटाघाटी चालू होत्या. त्यावेळेला चाणक्याने एक प्रस्ताव मांडला. काही अटी घालून चंद्रगुप्त आणि हेलेना यांचा विवाह त्यांनी घडवला. त्यावेळी चंद्रगुप्ताने त्यांना विचारलेलं आहे की या विवाहासाठी तुम्ही आधी मला संमती दिली नव्हती, आता कशी देत आहात? त्यावेळेला चाणक्य म्हणाले, आता तू विजेता आहेस, त्यामुळे तू राष्ट्रगौरवाच्या उद्देशाने ही गोष्ट करू शकतोस. आता चंद्रगुप्त आणि हेलेना यांच्या विवाहाच्या संदर्भात या महान पुरुषाने दूरदृष्टीने ज्या काही अटी घातलेल्या होत्या त्याचा आपण थोडासा विचार करू. त्यांनी पहिली अट अशी घातलेली होती की चंद्रगुप्त आणि हेलेना यांचा मुलगा कधीही राज्याचा उत्तराधिकारी होणार नाही. का होऊ शकत नाही? कारण त्यांनी पहिली गोष्ट अशी सांगितली की ही हेलेना आपली संस्कृती जाणत नाही, ती दुसऱ्या संस्कृतीतून आलेली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ती परकीय शत्रूची मुलगी असल्याने आपल्या भारताप्रती तिची कधीच निष्ठा असणार नाही. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे, मातेच्या प्रभावापासून बालक कधीही वेगळे राहू शकत नाही. ते बालक भारतीय जनतेवर कधीही प्रेम करू शकणार नाही, कधीही निष्ठा बाळगू शकणार नाही. त्यानंतर त्यांनी दुसरी अट अशी सांगितली ती हेलेना समोर त्यांनी ठेवलेली की चंद्रगुप्ताच्या राज्यकारभारामध्ये तू कधीही हस्तक्षेप करायचा नाहीस. आणि तिसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की तुम्हाला जी संतती होईल त्यात कोणालाही राजपद किंवा प्रशासकीय पद मिळणार नाही. या सगळ्या अटींमधून चाणक्यांची कूटनीती, राजनीती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर चाणक्यांनी सैन्य रचनेच्या संदर्भात
गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रचंड ज्ञान आहे. अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सर्वांगाला स्पर्श केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकही गोष्ट अशी नाही की ती सुटलेली त्यांच्या सांगण्यातनं. चतुरंग सेनेबद्दल त्यांनी सांगताना असं सांगितलं की सेनेमध्ये राजनिष्ठेने लढणारंही सैन्य असतं, वीरश्रीसाठी लढणारंही सैन्य असतं, काही पगारी सैन्यही असतं आणि काही मांडलिक राजांचंही सैन्य असतं. या सगळ्या सैन्यांना कोणाला कोठे उभं करावं याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे. प्रचंड ज्ञान या ग्रंथात पदोपदी आपल्याला पाहायला मिळतं. 23,000 वर्षापूर्वी चाणक्यांनी सामाजिक स्वच्छतेचं महत्व सांगितलेलं आहे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्याला दंड बसवला पाहिजे असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. एक महत्वाची अजून एक संकल्पना त्यांनी मांडली. आपल्याला असं वाटतं की ही संकल्पना बाहेरून पाश्चिमात्य देशांकडून आलेली आहे, पण तसं नाही आहे. ती चाणक्यांच्या ग्रंथात पाहायला मिळते. त्यांनी कामगार संघटना असाव्यात अशी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. उद्योग समूहामध्ये कामगारांच्या संघटना असाव्यात, नुसत्याच असाव्यात नाहीत तर त्यांनी तशा संघटना स्थापनही केलेल्या आहेत. आणि या संघटनेच्या माध्यमातून कामगारांना एकत्रित करून उद्योग व्यवसायाच्या मालकांवर त्यांनी नियंत्रण ठेवलेलं आहे. त्यानंतर समाजाचा जो भाग आहे, दिव्यांग, गरीब महिला आणि विधवा महिला यांना काम द्यावे, व्यवसायामध्ये सामील करून घ्यावं आणि नुसतं सामील करून घ्यायचं नाही तर त्यांना सुरक्षिततेसह सामील करून घ्यायचंय. या मातृशक्तीसाठी तर त्यांनी खूप छान गोष्टी सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सेवेमध्ये असलेल्या मातृशक्तीला प्रसूतीच्या काळात कोणकोणत्या सवलती द्याव्यात हेही चंद्रगुप्तांनी सांगितले, हेही चाणक्याने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मातृशक्तीच्या संदर्भात एखादी व्यक्ती वाणीने किंवा नेत्रकटाक्षाने किंवा चित्रविचित्र अंगविक्षेप करून एखाद्या स्त्रीला त्रास देत असेल तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे नियम त्यांनी सांगितलेले आहेत. हे सगळं वाचताना एक गोष्ट अजून चाणक्यांनी सांगितलेली पाहायला मिळते. एक मन तांदुळाचा भात शिजवायचा असेल तर किती सरपण लागतं याच्यावरही त्यांनी विचार केलेला आहे. त्या माणसाने जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श केलेला आहे. हे का त्यांनी मांडलं असावं? कारण सरपण वृक्ष ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यासाठी तिचा विनियोग हाही कसा करावा, किती पद्धतीने करावा हेही त्यांनी विचारात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर या माणसाला भूगोलाचाही प्रचंड ज्ञान होतं. देशाच्या कोणत्या भागात किती इंच पाऊस पडतो, तेथे कोणकोणती पिकं घ्यावीत याबद्दलही ते सांगतात. शेतातील पिकांची त्यांनी क्रमवारी लावलेली आहे. ते म्हणतात साळीचे पीक हे उत्तम पीक आहे. साळीचे म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, सगळ्या प्रकारच्या डाळी, हे साळीचं पीक आहे, हे उत्तम पीक आहे, ते घ्यावं. का? तर ते साठवून ठेवता येतं आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्याला त्या धान्याच्या आधाराने आपली उपजीविका पार पाडता येते. त्यानंतर अन्नधान्य, भाजीपाला याला त्यांनी दुय्यम पीक असं म्हटलेलं आहे. कारण ते नाशवंत आहे. जास्तीत जास्त 8 दिवस 15 दिवस ते टिकतं, त्याच्यानंतर ते टिकू शकत नाही. आणि अत्यंत कनिष्ठ पीक जर कोणतं असेल तर ते आहे ऊस. कारण ऊसाला पाणी खूप लागतं आणि मनुष्य आणि पशु या दोघांच्या दृष्टीने ते पूर्ण अन्न नाही. म्हणून ऊसाचे पीक घेऊ नये. वन आणि जंगलांच्या मधून किती प्रकारचे लाकूड आपल्याला मिळते हेही ते सांगतात. वनस्पतींचे गुणदोष सांगतात. खनिजे कुठे कुठे उपलब्ध होतील ते कसे ओळखावे, जमिनीच्या पोटात कुठे कोणते खनिज आहे हे कसे शोधावे हेही त्यांना माहिती आहे. मती गुंग होते आपली. या व्यक्तीला किती विषयांचं ज्ञान आहे. त्यांना रसायनशास्त्र कळतं, त्यांना वनस्पतीशास्त्र कळतं, त्यांना फूड सायन्स माहिती आहे, त्यांना रत्नांची पारख आहे. एखादा खडा पासून दागिना बनवायचा असेल
तर किती सोनं लागतं याचाही त्यांनी विचार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यातही अंगठी घडवायची असेल तर किती सोनं लागतं, आणि गळ्यातला अलंकार बनवायचा असेल तर किती सोनं लागतं. किती सूक्ष्म आणि बारकाईने विचार त्यांनी मांडलेला आहे. त्यानंतर त्यांना शस्त्रांचंही ज्ञान आहे. कोणत्या तलवारीला कशी मूठ बसवावी, म्हणजे धातूची बसवावी का लाकडाची बसवावी, यावरही त्यांनी विचार केलेला आहे. तलवारीचं पातळ कसं असावं, माणसाची उंची आणि तलवारीची उंची याचा काय संबंध आहे, हे ते जाणत होते. व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय की कुणीही व्यसनी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, त्याला आपल्या जवळ येऊ देऊ नये. चाणक्याने या ग्रंथातून राज्याबद्दल, राष्ट्राबद्दल, राज्याबद्दल, राजाबद्दल आणि सामान्य व्यक्तींबद्दल अनेक गोष्टींनी, अनेक अंगांनी विचार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच ग्रंथामध्ये त्यांनी, म्हणजे दोन्ही ग्रंथ एकत्र करून मी थोडंसं सांगते आहे, अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र. याच ग्रंथात त्यांनी शिक्षणाच्या संदर्भात सांगितलेले आहे की शिक्षणाचा उद्देश काय असावा. तर शिक्षणाचा उद्देश हा प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक व्यक्ती सर्वज्ञ होईल असा असावा. त्यात पुन्हा व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास करणारे शिक्षण असावे. त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की शिक्षण हे राजाश्रित नसावे, तर ते लोकाश्रित असावे. शिक्षणाचा उद्देश काय असावा आणि शिक्षणाची प्रणाली कशी असावी, यामध्ये त्यांनी जवळपास 27 सूत्र मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात. जमिनीची प्रतवारी कशी असावी, आयात निर्यातीचे धोरण काय असावे, आयातीपेक्षा केव्हाही निर्यात जास्त असावी, पण आयातही करावी, तरच आंतरराष्ट्रीय व्यापार साधला जातो, हेही त्यांनी सांगितले आहे. राज्याचा अर्थसंकल्प कसा असावा, उत्पन्न कशा पद्धतीने वाढवावे, प्रशासनाचा खर्च किती असावा, उत्पन्नाच्या किती टक्के प्रशासनावरती खर्च करावा, राजाने काटकसरीने कारभार करावा, कर्ज घेऊ नये, आपल्या प्रशासनातही होणाऱ्या खर्चावर बारीक लक्ष ठेवावे. हे सगळे सांगताना व्यक्तिगत पातळीवर त्यांना मानसशास्त्र ही माहिती होते. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी माणसाच्या वर्तनाची मांडणी केलेली आहे. काही लोक असे असतात की जे कर्ज घेतात आणि खर्च करतात, चार्वाकाच्या मताचे. अशा लोकांना आपल्यापासून दूर ठेवावे. त्यांना सानिध्यात, आपण त्यांच्या सानिध्यात जाऊ नये. जो आपले सगळे उत्पन्न खर्च करतो, अशाही व्यक्तीपासून आपण सावध राहावे. ती व्यक्ती कधीही विश्वासाला पात्र नसते. आणि खर्च करण्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी जो दुसऱ्याची लुबाडणूक करतो, तोही मनुष्य विश्वासाला पात्र नसतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना कोणकोणत्या गोष्टींचा आपण विचार करावा, हेही चाणक्यांनी सांगितलेलं आहे. व्यक्तिगत पातळीवर सरकारी खर्चाचा विनियोग करण्याच्या दृष्टीने आर्य चाणक्यांच्या जीवनातील एक प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. तो आपल्याला माहिती आहे की चाणक्याची ख्याती सर्वत्र पसरलेली होती. ती ऐकून एक परकीय प्रवासी त्यांना भेटण्यासाठी आला. चाणक्य त्यावेळेला चंद्रगुप्त मौर्यांचे महामंत्री होते, पण ते पाटलीपुत्रच्या बाहेर नदीकाठी एका पर्णकुटीत राहत होते. पर्णकुटीमध्ये त्यांचं काहीतरी लिहिण्याचं काम चालू होतं. बाजूला एक समई लावलेली होती आणि त्या प्रकाशात ते काम करत होते. तो परदेशी व्यक्ती आत आला. चाणक्याने हातानेच त्याला खाली बस असा निर्देश केला. तो चाणक्यांच्या समोर खाली बसला. चाणक्यांचे काम पूर्ण होत आलेच होते. त्याने ते काम पूर्ण केले. बाजूला असलेली दुसरी समई पेटवली, पहिली समई विझवली आणि समोरच्या व्यक्तीशी संभाषण केले. त्याला हवे असलेल्या प्रश्नांची त्याने उत्तरं दिली. काय संभाषण झालं हा उल्लेख कुठे पाहायला मिळाला नाही. पण बोलणे संपल्यानंतर ती व्यक्ती म्हणाली की मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. चाणक्य म्हणाले, विचारा. तुम्ही चालू असलेली जी प्रज्वलित असलेली समई होती ती विझवली आणि ही दुसरी समई तुम्ही का लावली. त्यावेळेला चाणक्य म्हणाले की आधीची जी समई होती त्यात मी सरकारी तेलाचा वापर करत होतो. शासनाच्या कामासाठीच तिचा वापर झाला पाहिजे. तुमच्याशी संभाषण करणं हे माझं व्यक्तिगत काम आहे, म्हणून मी ही दुसरी समई वापरलेली आहे. शासकीय संपत्ती आणि मी व्यक्तिगत कामासाठी कधीही वापरणार नाही.
ही घटना, त्यांची निस्पृहता, त्यांचा विवेक, त्यांचे राष्ट्रहित अशा कितीतरी गोष्टी आपल्याला शिकवून जाते. त्यानंतर चाणक्याने 2 संकल्पना मांडल्या, त्या थोडक्यात सांगते. जनकल्याण आणि जनसुरक्षा हे 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत असावी, राजाची नीती ही या 2 गोष्टींकडे लक्ष देणारी असावी, हे वारंवार त्यांनी त्यांच्या ग्रंथातनं सांगितलेलं आहे. समाजातल्या लहानातल्या लहान व्यक्तीचाही, अंतिम व्यक्तीचाही विकास झाला पाहिजे, हे धोरण होतं. राजा वेगळा आहे आणि राज्य वेगळं आहे, ही संकल्पना सांगताना त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक सन्निधाता ही संकल्पना मांडली आणि दुसरी समाहर्ता ही संकल्पना मांडली. असं म्हटलं जातं की ही पाश्चिमात्यांच्याकडून घेतलेली संकल्पना आहे, पण मुळात 23,000 वर्षापूर्वी ही आपल्याकडे मांडलेली पाहायला मिळते. सन्निधाता हा राजकोषाचा निर्देशक असतो. तो राजापेक्षा स्वतंत्र असतो. तो राजाच्या आज्ञेचा अनादरही करू शकतो. तो सारासार विचार करून निर्णय घेतो आणि राजाचा अनादर केला, राजाज्ञेचा त्याने अनादर केला म्हणून त्याला शिक्षा होत नाही. आज थोडंसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पद याच पद्धतीचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या संविधाताने काय काम करायचं, तर त्याने राजकोषाकडे लक्ष ठेवायचं, देशातील अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले योग्य ते सगळे निर्णय घ्यायचे. आणि हे सांगताना त्यांनी बृहस्पतीच्या एका श्लोकाचा आधार घेतलेला आहे. त्यांनी दुसरी संकल्पना मांडली समाहर्ताची. समाहर्ता म्हणजे प्रधान कार्याध्यक्ष, रेव्हेन्यू सेक्रेटरी. आय आणि व्यय हे करत असताना जो काही वाढीव कर मिळतो, त्या कराची रक्कम किंवा तो कर या प्रधान कार्याध्यक्षांनी अमात्यांच्याकडे आणायचा, महाअमात्याच्याकडे आणायचा. महाअमात्याने मंत्रिमंडळ बोलवायचं, त्यांच्यासमोर तो प्रस्ताव ठेवायचा आणि त्याचा विनियोग कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भात निर्णय घ्यायचे. हे निर्णय घेताना राजा त्यात दखल देणार नाही, कारण ही राजाची गोष्ट नाही, तर ही राज्याची गोष्ट आहे. राजा आणि राज्य यातील भिन्नता सांगताना त्यांनी सन्निधाता आणि समाहर्ता या संकल्पना मांडल्या. कालांतराने चंद्रगुप्ताचे महाअमात्य कात्यायन झाले, ज्यांना आपण अमात्य राक्षस म्हटलेलं ना ते. त्यांनी आचार्यांना विचारलं की आपण सेल्युकसला हरवलेला आहे, ग्रीक पर्यंतचा आपला मार्ग आता मोकळा झाला आहे, तो भूभाग आपण पादाक्रांत करावा. तेव्हा चाणक्यांनी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली की जी जनता आमच्या परंपरा आणि चालीरीती जाणत नाही, आमच्या संस्कृतीप्रमाणे वागत नाही, त्या जनतेवर, त्या प्रजेवर आम्ही आक्रांताच्या रूपाने अन्याय करणार नाहीत. आमची संस्कृती, आमची भाषा, आमच्या परंपरा याचे आम्ही रक्षण करतो. त्यांनी भूसांस्कृतिक राष्ट्राची संकल्पना 23,000 वर्षापूर्वी मांडलेली आहे. जगातील इतर सगळी राष्ट्रे ही जिओपॉलिटिकल देश आहेत. ती काही युद्धातून, क्रांतीतून, संधीतून निर्माण झालेले आहेत. भारत हे एकमेव असं राष्ट्र आहे की ते जिओ कल्चर राष्ट्र आहे. देशाची सीमा ही संस्कृतीच्या आधारावर असावी, असा प्रगल्भ विचार त्यांनी मांडलेला आहे. चाणक्य खूप मोठे होते. खूप विस्तारित ज्ञान त्यांनी त्यांच्या ग्रंथातून आपल्याला मांडलेलं पाहायला मिळतं. आपल्या सगळ्याच भारतीय ज्ञानाचं सार लेखन त्यांच्या या ग्रंथातनं आलेलं आपल्याला वाटतं. ते खूप मोठे विद्वान होते, ते फार मोठे निरीक्षक होते, ते आचार्य तर होतेच होते, शिक्षक आहेत, ते थोर राष्ट्रभक्त आहेत, विचारवंत आहेत आणि लेखक आहेत. त्याचप्रमाणे ते संकलक आहेत आणि संपादकही आहेत. त्यांनी त्यांच्या आधीच्या सगळ्या विचारवंतांची मतं संकलित केलेली त्यांच्या ग्रंथात मांडलेली आहेत. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे साक्षेपी विचार त्यांनी सूत्रबद्ध केले. माझी गोष्ट अशी घडलेली आहे की या प्रचंड ज्ञानसागराच्या काठावर बसून मी माझ्या लहानशा उंजळीमध्ये ते ज्ञानजल पकडण्याचा प्रयत्न केला खरा, पण उंजळीत पाण्याचे काही थेंबच येऊ शकले. ते थेंबच मी जमवू शकले आणि ते आपल्या पुढे मांडलेले आहेत.
या महान राष्ट्रपुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम.